येते मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम आता पूर्णत्वाच्या अगदी जवळ आलंय। पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। दरम्यान महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत हे अनावरण करण्याचे सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। पुतळा उभारताना ड्युप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्क या ठिकाणी वापरण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरच योद्धा रूपात शिवरायांचा हा पुतळा असणार आहे। चबुतरा तलवारीसह पुतळ्याची उंची साधारणतः 83 फूट तर प्रत्यक्ष पुतळ्याची उंची ही 60 फूट असेल। चौथऱ्यासाठी 700 घनमीटर M50 कॉन्क्रीट वापरण्यात आलंय, तर अंदाजे 40 टन ब्रॉन्झचा वापर आणि 35 टन स्टीलचं फ्रेमवर्क आहे। तर 30 टन SS आणि 316 दर्जाचे स्टेनलेस स्टील असा सगळ्याचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे। पुतळा उभारताना IIT मुंबईकडून मान्यता प्राप्त संकल्पनेनुसार ड्युप्लेक्स स्टीलचं फ्रेमवर्क यामध्ये वापरलंय। तर जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी शिवरायांचा हा नवा पुतळा आता साकारलाय। नव्या पुतळ्याचं आयुर्मान साधारणतः 100 वर्ष असून तो कोणत्याही नैसर्गिक वादळांना तोंड देईल असा आहे। पुतळा उभारणीच्या कामासाठी जवळपास 32 कोटी रुपयांचा खर्च आलाय। पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारनं चौकशी समिती नेमली होती। गंज कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला असं निरीक्षण या समितीनं या अहवालात नोंदवलं होतं। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल, काय अधिकची माहिती नेमकी या सगळ्या पुतळ्या संदर्भात आणि एकूणच सगळ्या संदर्भात माहिती आहे? होय मोहिनी, मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचे काम जवळपास पूर्णत्वाच्या अगदी जवळ आहे। योद्धा रूपातील तलवारधारी शिवपुतळ्याचे येत्या 1 मेला महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा उभारणीनंतर अवघ्या 8 महिन्यात कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी हा प्रकार घडल्यानं महाविकास आघाडीनं महायुती सरकारला यावर घेरलं होतं। विधानसभा निवडणुकीत हा महाविकास आघाडीचा प्रचाराचा मुद्दा बनला होता। या म्हणजे जो पुतळा कोसळला त्या पुतळ्याच्या ठेकेदार आणि शिल्पकारावरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली होती। आता त्याच ठिकाणी नवा पुतळा उभारला जात असून या कामासाठी जवळपास 32 कोटी रुपये खर्च आल्याची माहिती मिळते आहे। जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेल्या या पुतळ्याचे आयुर्मान 100 वर्ष इतके असून कोणत्याही नैसर्गिक वादळांना तोंड देऊ शकेल असा हा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे। चबुतरा आणि तलवारीसह पुतळ्याची उंची 83 फूट आणि प्रत्यक्ष पुतळ्याची उंची 60 फूट असल्याची माहिती मिळते। अंदाजे 40 टन ब्रॉन्झचा आणि 35 टन स्टील फ्रेमवर्कचा वापर करण्यात आलेला आहे। 30 टन SS आणि 316 दर्जाचे स्टेनलेस स्टीलही यामध्ये वापरण्यात आलेले आहे। चौथऱ्यासाठी 700 घनमीटर 50 M कॉन्क्रीट वापरण्यात आलेले आहे। पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारनं चौकशी समिती नेमली होती आणि त्यात जो निष्कर्ष किंवा निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं होतं त्यात असं गंज आणि कमकुवत फ्रेमवर्कमुळे हा पुतळा कोसळला असं निरीक्षण होतं। आणि यावेळेस पुतळा उभारताना IIT मुंबईकडून मान्यता प्राप्त संकल्पनेनुसार ड्युप्लेक्स स्टील फ्रेमवर्कचं वापर करण्यात आले आहे। त्या दृष्टीनं म्हणजे पुतळ्याला पुन्हा काही होणार नाही या दृष्टीनं सगळी खबरदारी आता राज्य सरकारनं घेतलेली आहे। नक्कीच नक्कीच धन्यवाद दिनेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच 1 मे रोजी आता याचं अनावरण होईल अशी अपेक्षा आहे। सरकारचेही त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत।